माझं नाव शशिकला शिवाजी वराडे. मी राहणार सलगरवस्ती डोंगर रोड सोलापूर. माझं वय वर्ष आहे 71. मी आज माझी नात त्या बाळ्यात आबा थोरात मेला आहेत त्यांच्या घरी दिलेले आहे. तिला सहज भेटण्यासाठी म्हणून मी आज इथं बाळ्यात आले होते. जाताना बघितली मी की इथं खूपच गर्दी होती आणि अशी गर्दी होती की मला वाटलं इथं काय आपलं जसं सिद्धेश्वरची यात्रा असते तसं इथं हा प्रकार आहे. मला इतका आनंद वाटला. मी घरी गेले आणि मग त्यांना सगळ्यांना म्हणलं इथं काय आहे, तर त्यांनी म्हणले की देवाची जत्रा असते. मग म्हणून इथं मी दर्शनासाठी आले. तर एक बघून मला खूपच आनंद झाला आणि अशीच दरवर्षी जत्रा ह्याच्याहीपेक्षा चांगली व्हावं. इथल्या सगळ्या पालकांना, इथले जे सदस्य आहेत त्यांना मी विनंती करते आणि त्यांचं मी अभिनंदन करते की खूप छान केलेलं आहे. असंच दरवर्षी व्हावं एवढीच माझी विनंती आहे. मी किशोर लवंगे, गाव सोलापूर. एक भाविक आहे, इथला सेवेकरी म्हणून आम्ही इथं आमचा एक मोठा ग्रुप आहे. त्या ग्रुपच्या मार्फत आम्ही इथं ह्या यात्रेचं सांगता करत असतो. तर इथे आषाढी अमावस्येनिमित्त आज आषाढी अमावस्येला 10 ते 12 हजार लोकांचं महाप्रसादाचं व्यवस्थापन आम्ही इथं केलेलं असतं. दिवसभर सकाळी 9 ते 12 महापूजा, अभिषेक आणि महापूजा चालते. 12 नंतर रात्री 12 पर्यंत, दुपारी 12 ते रात्री 12 पर्यंत, दुपारी 12 ते रात्री 12 पर्यंत इथं महाप्रसादाचं व्यवस्थापन केलेलं असतं. त्यानंतर रात्री 10 वाजता या मंदिराचे पुजारी अमोल पाटील आणि त्यांचा पाटील परिवार, पुजारी आणि त्यांच्या इथले भक्त मंडळ जे काय आहेत सेवेकरी, त्यांच्याकडून या कार्यक्रमाची सांगता केली जाते. 10 वाजता महाआरती होते आणि त्यानंतर ह्या कार्यक्रमाची सांगता केली जाते. नमस्कार, मी महात्मा मांगो मंदिर व केतुग्रह स्थान बाळे येथील पुजारी अमोल राजीव पाटील. आज आषाढी अमावस्या व दीपपूजनाचं औचित्य साधून व केतुग्रह पुण्यपावना दिवसाचं औचित्य साधून आमच्या भाविक भक्त मंडळींच्या मार्फत इथं सकाळी धार्मिक विधी म्हणजे आज दिव्याची पूजा महत्त्वाची असते. आज दिव्याची अमावस्या आहे आणि दिव्याची आम्ही पूजा केली भाविक भक्तांनी मिळून. परत देवाचा अभिषेक, नंतर भक्तांच्या मार्फत जे इथं धान्य दिलं जातं त्याचा आम्ही एक प्रसाद करतो. चपाती, भाजी, प्रमुख इथला प्रसाद आहे लापशी जोड गव्हाची. ते सगळं भक्तांच्या माध्यमातूनच होतं. आणि सकाळी देवाची पूजा आरती झाल्यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 10:30-11 वाजेपर्यंत आम्ही हा प्रसाद अखंड चालू ठेवतो. आणि आजच्या ह्या दिवसाच्या पूजेसाठी बरेच सोलापूरच्या आजूबाजूचे काय गावातील लोक, आपल्या सोलापुराच्या बाहेरचे काय पुणे, मुंबई, हैदराबाद, लातूर, धाराशिव, संभाजीनगर, अहिल्यादेवी नगर ह्या भागातून सुद्धा आज लोक इथे येऊन दर्शन घेतले व प्रसाद घेऊन गेलेले आहेत.